23 मे म्हणजे आपला एक्सपेरिमेंटचा आहे आजचा 3रा दिवस आणि मागच्या 2 दिवसापासून तुम्ही सगळ्यांनी माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला खूप सारं प्रेम दिल्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे. खरंच तुम्ही खूप छान मला प्रतिसाद दिला तिथे आणि असंच प्रेम मला यूट्यूबला सुद्धा द्या. आपण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते, आपण एक छोटंसं एक्सपेरिमेंट करतोय. पिरॅमिडच्या खाली मी एक टोमॅटो ठेवलेला आहे आणि पिरॅमिडच्या बाहेर ऑलमोस्ट दोन्ही टोमॅटो सारखे घेतलेले होते. फक्त साईजमध्ये थोडासा डिफरन्स होता. साधारण एवढ्या आकाराचे आता तुम्हाला पाहायला मिळतील पुढे व्हिडिओमध्ये. टोमॅटो घेतलेले होते आणि 7 दिवस आपण याचा एक्सपेरिमेंट करतोय की पिरॅमिडच्या खाली ठेवलेला टोमॅटो लवकर खराब होणार की बाहेर ठेवलेला. आय डोंट नो काय रिझल्ट येणार आहे, मला माहीत नाही. आय एम कम्प्लिटली अनअवेअर आणि मी हे सगळं पहिल्यांदा करत आहे. मी वाचलेलं होतं बऱ्याच दिवसापासून की पिरॅमिडमध्ये कॉस्मिक एनर्जी जास्त असते. पिरॅमिडच्या खाली पिरॅमिड कॉस्मिक एनर्जी जास्त ओढून घेतं, एक्स्ट्रॅक्ट करून घेतं आणि त्या एनर्जीमुळे आपले आजार बरे व्हायला लागतात. तुम्ही जर मेडिटेशन पिरॅमिडच्या खाली बसून केलेलं असेल तर बरंच काही पिरॅमिडच्या एनर्जीमुळे बदलायला सुरुवात होते. तर बघूया आपण म्हणजे भाज्यांमध्ये काय बदल होतोय. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी जर पिरॅमिड असेल ना तर कुठलीही भाजी घ्या, मिरच्या घ्या, सपोज काही हिरव्या मिरच्या घ्या, काही पिरॅमिडच्या खाली ठेवा आणि काही पिरॅमिडच्या बाहेर ठेवा. म्हणजे काय होईल बघा, मिरच्या ज्या असतात ना आपल्या हिरव्या, तर त्या लवकर म्हणजे पिकतात का, लाल पडतात का, हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. कारण आपण फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर काही दिवस तरी राहतात मिरच्या. तर तेच काम आपलं पिरॅमिड करू शकतं का? आणि मला कमेंटमध्ये सांगायचं आहे, जर आपल्या भाज्या पिरॅमिडच्या खाली चांगल्या राहिल्या तर तुम्ही काय करणार आहात? फ्रीजचा वापर करणार आहात किंवा नाही? मला हे कमेंट बॉक्समध्ये तुमच्याकडून ऐकायला आवडणार आहे. ओके, चला मी माझा बॅक कॅमेरा सुरू करते आणि आपण पाहूया आपल्या टोमॅटोचं काय झालेलं आहे. माझा बॅक कॅमेरा ऑन केलेला आहे आणि आपण टेबलच्या जवळ आलेलो आहोत. काल आणि परवा पिरॅमिड फक्त शूट पुरतं उघडं केलेलं होतं. हे बघा, आय थिंक हात लावण्याची गरज नाहीये, तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल. याचा रंग वगैरे कुठेही डाग वगैरे म्हणजे स्पॉट आलेले नाहीयेत, काहीच दिसत नाही. हे बघा, हा पिरॅमिडच्या खालचा आहे आणि ही प्लेट जी आहे ती पिरॅमिडच्या बाहेरची आहे. हे बघा, याला सुद्धा कुठेच म्हणजे खराब झालेलं नाहीये, कुठेच स्पॉट वगैरे दिसत नाहीये. त्याच्यामुळे आय थिंक ह्याला टच करण्याची दोन्हीलाही सध्या तरी काहीच गरज वाटत नाहीये मला. आणि तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये हे सांगायचं आहे. चला तर आता मी हे झाकून ठेवून देते. ओके, आता उद्या पाहूया परत. आत्ताच आपण पाहिलं, कुठलाही मला फारसा बदल झालेला जाणवत नाही. त्याच्यामुळे मी त्याला हात लावलेला नाहीये. पहिल्या दिवशी आपण जसे दोन्ही टोमॅटो ठेवलेले आहेत अगदी तसेच आहेत. मी त्याला उचललेलं नाही, कुठलाच टच केलेला नाही. दोन्हीही टोमॅटो सेम टेम्परेचरला आहेत जसे ठेवलेले. बघूया काय होतंय. आय डोंट नो काय म्हणजे रिझल्ट येणार आहे. आणि तुम्ही सुद्धा जर तुमच्याकडे पिरॅमिड असेल तर हे एक्सपेरिमेंट करू शकता. टोमॅटो नाही घेतला तरी दुसरी कुठलीही भाजी घ्या, मिरची घ्या, त्याच्या खाली ठेवा. एक बाहेर म्हणजे काही मिरच्या घ्या हिरव्या, बाहेर ठेवा आणि काही पिरॅमिडच्या खाली ठेवा. म्हणजे लक्षात येईल कुठल्या जास्त लवकर पिकतायत, पिवळ्या पडतायत, लाल होत आहेत. हिरवी मिरची बघा काही दिवसानंतर लाल पडायला लागते, तुमच्या लक्षात येईल. आणि तुम्ही हे एक्सपेरिमेंट करणार असाल आणि केल्याच्या नंतर तुम्हाला काय फरक जाणवला मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच माझ्या व्हिडिओला इतकं 2 दिवसापासून तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिल्याबद्दल.